पंचांचा ग्रीन सिग्नल. गेम ऑन. पहिलाच बॉल दिशा दिले फक्त थडम्यांच्या दिशेने. त्या ठिकाणी शतरक्षक येतील धावत. थोडेसे फंबल झाले तोपर्यंत 2 धाव घेतले जातील आणि पहिल्या चेंडूवरती 2 धावा एकवटल्यात मैदानाच्या आतमध्ये. मयूर जाधवच्या माध्यमातून स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन करत असताना पहिल्या चेंडूवरती 2 धावा. दुसरा चेंडू पुन्हा एकदा मयूर जाधवसाठी. दुसरा बॉल खोदून काढला त्या ठिकाणी. स्वतः गोलंदाज धावतील. 1 धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाईल. तिसरी धाव पूर्ण होईल का आपण नकार दिला त्या ठिकाणी मयूर जाधवने आणि 2 धावेवरती समाधान. धावसंख्या धावफलकावरती 4. तिसरा बॉल पुन्हा एकदा. तिसरा बॉल. शतरक्षक आहेत. थोडीशी चुकी केली त्या ठिकाणी आणि चुकीचं रूपांतर मात्र एका धावेमध्ये पाहायला मिळतोय. मयूर जाधवचा मात्र झेल सोडलाय मैदानाच्या आतमध्ये. मयूर जाधवला जीवदान मिळालंय. 5 धावसंख्या धावपालकावरती. आता स्ट्राईकला पाहू शकता तुम्ही विवेक पिसेकर याला. 3 बॉलचा खेळ संपलाय मैदानाच्या मध्ये. 4था चेंडू आणि सामना करेल विवेक. हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक त्या ठिकाणी. स्वतः गोलंदाज कुठली चूक करणार नाहीयेत. फलंदाज विवेक पिसेकर बॅक टू द पॅव्हिलियन. विवेक पिसेकर मात्र आउट झालाय आणि रोहित पिसेकर थोडे नाराज पाहायला मिळतात त्या ठिकाणी. स्कोररच्या भूमिकेत आहेत. पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळतोय. गोल्डन विकेट मैदानाच्या बाहेर काढत असताना 4थ्या चेंडूवरती हा चेंडू पुन्हा एकदा बाहेर निघून खेळायचा प्रयत्न होता. बॉल अँड बॅटचा प्रयत्न नाहीये. संपर्क नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू मात्र चांगली गोलंदाजी करतोय मैदानाच्या मध्ये. 5 धावा खर्च केल्यात आतापर्यंत. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा चेंडू P1चं पहिलं षटक हाताळत असताना चेंडू. हा चेंडू फुलटॉस बॉल आहे त्या ठिकाणी. पुरेपूर समाचार घेता आला नाहीये आणि 1 धाव कंप्लीट. वाईट प्लस 1 धाव अशा 2 धावा मात्र ऍड केल्या जातील. धावसंख्या धावफलकावरती 7. 5 चेंडूचा खेळ संपलाय. शेवटचा बॉल पुन्हा एकदा मयूरसाठी. पुन्हा एकदा मिस टायमिंग स्ट्रोक त्या ठिकाणी. सरळ चेंडू जाऊन विसावतोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि विकेटचं पतन. फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये.
नवीन फलंदाज पाहू शकता तुम्ही आतिश आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज फहीम. पहिलाच बॉल डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते त्या ठिकाणी. चांगली सुरुवात पाहायला मिळते फहीम याची. पहिले चेंडू डॉट बॉलची सांगता. दुसरा बॉल पुन्हा एकदा. दुसरा बॉल त्रिफलाची त्या ठिकाणी दांड्या उद्ध्वस्त केल्यात. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. फहीम मात्र चांगली गोलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडू डॉट, दुसऱ्या चेंडूवरती विकेटचं पतन पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज अर्जितला पाहू शकता तुम्ही. फहीम मात्र चांगली गोलंदाजी करतोय. तिसरा चेंडू पुन्हा एकदा अर्जितसाठी. हा चेंडू हुक केला त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत, फक्त बनतील प्रेक्षक. चेंडू करतोय हवाई सफर. चेंडू फरार. षटकार. बऱ्याच वेळानंतर हा आलेला षटकार. फहीमच्या विरोधात मात्र षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा खोदून काढला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत, तोपर्यंत एक धाव घेतली जाईल आणि 14 धावसंख्या धावफलकावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. दुसरं षटक चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजून 2 चेंडू शिल्लक. हा चेंडू मात्र दिशाहीन चेंडू असेल. अतिरिक्त धाव मिळालेल्या चेंडूवरती. 15 धावसंख्या धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता आडव्या बॅटने आणि एक धाव घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न होईल का? आणि बघता बघता घडलंय काय मैदानाच्या आतमध्ये. 4+1 अशा 5 धावा मात्र भेटतील मैदानाच्या आतमध्ये. एका चुकीचं रूपांतर मात्र 5 धावेमध्ये पाहायला मिळतंय. 20 धावसंख्या धावफलकावरती. नशिबाचा चौकार म्हटला जाईल. शेवटचा चेंडू. फहीमचा सामना करेल. हा चेंडू सरळ ड्राईव्ह खेळले त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत, कुठली चुकणार नाही. एका टप्प्यावरती चेंडूला उचलतील, तोपर्यंत एक धाव घेतली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 21. 2 ओव्हरचा खेळ संपलाय आणि 21 धावसंख्या धावफलकावरती. चेक केपी सर, त्यांना काय नियम आहे ते सांगा BTCLचे मांडा टीमला. ओव्हर नंबर 3 प्रगती पथावरती. 15 धावा जर आल्या तर काय तुम्हाला एक्स्ट्रा. या ओव्हरमध्ये जर 15 धावापेक्षा जास्त रन आले तर 5 धावा ॲड होतील बॅटिंग टीमच्या खात्यामध्ये आणि जर नाही आल्या तर त्या मायनस होतील. याची देखील नोंद घ्यायची आहे. पहिलाच बॉल डॉट बॉलने सुरुवात केली गोलंदाज चिंटू याने. चिंटूचा जर विचार केला तर P1चं पहिलं षटक मात्र चांगलं हाताळलंय आणि तिसरं षटक घेऊन आलंय चिंटू पुन्हा एकदा आणि पहिला चेंडू निर्धाव. दुसरा बॉल पुन्हा एकदा पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाही आहे आणि हा दुसरा चेंडू सुद्धा डॉट बॉल.
कुठल्याही प्रकारचे मोठे फटके खेळू देत नाहीये चिंटू मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल फेकतोय सातत्याने. हा चेंडू पुन्हा एकदा हुक करायचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक येतील धावत स्क्वेअर लेग वरून, तोपर्यंत 2 धाव घेतल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 23. जगन्नाना पाटील आपण स्टेजवरती यायचंय. चौथा बॉल पाहायला मिळतो. डॉट या ठिकाणी. चिंटू मात्र इम्प्रेस करतोय गोलंदाजीच्या जोरावरती. चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू आतापर्यंत फेकलेत फक्त आणि फक्त 2 धावा खर्च केल्यात. 5वा चेंडू पुन्हा एकदा. 5वा बॉल. गतीमध्ये परिवर्तन त्या ठिकाणी. फसवी गोलंदाजी पाहायला मिळतंय चिंटूच्या माध्यमातून आणि हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. जबरदस्त गोलंदाजी चालू आहे चिंटूची मैदानाच्या आतमध्ये. पूर्णपणे मोठ्या फटक्यापासून थांबून ठेवलंय. शेवटचा चेंडू असेल या षटकातील. शेवटच्या बॉलवरती मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता त्या ठिकाणी. पॉईंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत आणि तोपर्यंत 2 धावा घेतल्या जातील. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 25. 3 ओव्हरचा खेळ संपलाय आणि धावसंख्या धावफलकावरती 25. त्या 25 धावेमधून 5 धावा मायनस केल्या जातील. फक्त आणि फक्त 20 धावा पकडल्या जातील याची नोंद घ्यायची. जर 15 धावापेक्षा जास्त जर धावा बनवल्या असत्या या ओव्हरमध्ये तर 5 रन मात्र ॲड केल्या असत्या. आणि गोलंदाजी मार्कवरती 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज अशोक. पहिलाच बॉल निर्धाव पाहायला मिळतोय. फलंदाज बाद झालाय पहिल्या चेंडूवरती. बॅट कट. नवीन फलंदाज मैदानाच्या मध्ये सचिन. पहिलाच बॉल मात्र चांगलं फेकलाय मैदानाच्या मध्ये. विकेटचं पतन पाहायला मिळतंय. दुसरा बॉल पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता आडव्या बॅटने. बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता. अशोक सुद्धा चांगली कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. चिंटूने जशी चांगली गोलंदाजी केली तशीच मात्र गोलंदाजी पाहायला मिळतोय. आणि हा चेंडू मात्र स्क्वेअर असेल. अतिरिक्त धाव मिळालेल्या चेंडूवरती. धावसंख्या धावफलकावरती 21. तिसरा बॉल उडवलाय. मिस टायमिंग स्ट्रोक त्या ठिकाणी. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक आहेत. चूक केले त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप केले आणि त्या चुकीचं रूपांतर मात्र सिंगलमध्ये पाहायला मिळतंय. आणि 22 धावसंख्या धावफलकावरती. 3 बॉलचा खेळ संपलाय. अजूनही 3 चेंडू शिल्लक असतील अशोक याचे. चौथा बॉल व्हाईट बॉल असेल. स्क्वेअर चेंडू. अतिरिक्त धाव. तेवीस धावसंख्या धावफलकावरती. हा चेंडू पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न त्या ठिकाणी. स्वतः गोलंदाज अशोक. पण त्या ठिकाणी थोडीशी चुकी झाली. अवघड झेल होता त्या ठिकाणी. आणि तोपर्यंत एक धाव घेतली जाईल.
24 धावसंख्या. वाईट चेंडू. सव्वीस धावसंख्या धावफलकावरती. हा चेंडू पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि फलंदाज बाद. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल हुक केला त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 30 धावसंख्या धावफलकावरती. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 30. शेवटचं षटक. शेवटचं षटक घेऊन आलाय ओमकार. पहिला चेंडू ओमकारवरती मात्र हल्ला चढवल्यात पहिल्याच बॉलवरती आणि चेंडूला फेकून दिला सरळ सीमारेषा पलीकडे. हा येतो A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. पहिल्या चेंडूवरती आक्रमक पवित्रा पाहायला मिळतोय. 6 धावेने सुरुवात केले. धावसंख्या धावफलकावरती 36. दुसरा बॉल पुन्हा एकदा. दुसरा बॉल त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज गॅदर करायचा प्रयत्न. तोपर्यंत एकदा घेतली जाईल दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होईल का मैदानाच्या आतमध्ये आणि बघता बघता दुसरी धाव सुद्धा पूर्ण झाली. तिसरीचा प्रयत्न पण नकार दिला त्या ठिकाणी. 2 धावा कंप्लीट केल्यात मैदानाच्या आतमध्ये. अडोतीस धावसंख्या धावफलकावरती. 2 चेंडूचा खेळ संपलाय. तिसरा बॉल हुक केलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहेत 2 त्याच्या आवाक्याच्या बाहेर. चेंडू फरार. चौकार. सचिन मात्र चांगली फलंदाजी करतो मैदानाच्या आतमध्ये. कल्याण ग्रामीणचा अष्टपैलू खेळाडू पाहायला मिळतोय आपल्याला मैदानाच्या आतमध्ये. ऑन ऑफ फायर जबरदस्त कामगिरी पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावरती 43. हा चेंडू पुन्हा एकदा आणि मात्र चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं त्या ठिकाणी आणि बघता बघता 2 धावा कंप्लीट केल्यात. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. 44 धावसंख्या धावफलकावरती. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. हा पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. पुढे सरसावून बॅट अँड बॉलचा कुठलाही संपर्क नाहीये आणि डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटच्या चेंडूवरती डॉट येईल की एखादा मोठा फटका येईल.
हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्याच्या हाताला पंच करून चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. हा येतोय चौकार. 48 धावा बनवल्यात मैदानाच्या आतमध्ये. प्रथम सत्राचा खेळ संपलाय आणि 39 धावे 49 धावेची गरज असेल. धावसंख्या बनवल्यात प्रथम बॅटिंग करत असताना आणि 49 धावा बनवायच्यात. चला खेळाच्या दुसऱ्या सत्राला जशी होईल सुरुवात ऐकूया आवाज. तुषार शिंदे सरांचा आवाज. येस थँक्यू सो मच. चला BTCL रेंजर्स टीमचे कॅप्टन आणि महाराष्ट्र योद्धा टीमचे कॅप्टन दोन्ही टीमचे कॅप्टन या. आपण सर्वप्रथम आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करू आणि त्यानंतर खेळाच्या दुसऱ्या सत्राला आपण करूया सुरुवात. चला BTCL रेंजर्स टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत आणि महाराष्ट्र योद्धा टीमचे कॅप्टन या आपण. चला टीम महाराष्ट्र योद्धा आपला कॅप्टन लगेचच पाठवा. BTCL रेंजर्स टीमचे कॅप्टन आमच्यासोबत जोडले गेलेत. पहिलाच बॉल दमदार फटका मिडविकेट रिजनमध्ये आणि पहिलाच बॉल जाईल सीमारेषे पार. अशोक यांच्या बॅटमधून हालाय चौकार.
अप्रतिम सुरुवात इथे पाहायला मिळते. भूमी 11 मांडा संघाची पहिल्याच बॉलवरती हा चौकाराला 49 धावेंचा ते पाठलाग करतायत आणि पहिल्या बॉलवरती मात्र अप्रतिम सुरुवात इथे पाहायला मिळाली आहे. यावेळेस देखील बॅट स्विंग खूप कमालीचं पाहायला मिळालं, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क मात्र होताना पाहायला मिळाला नाही आहे. लाईन टोटली मिस केली आहे. थोडासा अतिरिक्त बाउन्स यावेळी पाहायला मिळाला. बॉल पडल्यानंतर जितकी उसळी अशोक यांनी अपेक्षित केली होती त्यापेक्षा जास्त उसळी बॉलला मिळाल्या कारणानं यावेळेस बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाही आहे. यावेळेस देखील प्ले अँड मिस, 2 कंजेक्युटिव्ह डॉट डिलिव्हरीज इन अ रो. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर मग मात्र 2 बॉल लगातार डॉट देखील आलेत. पुढचा बॉल ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता, त्याला मात्र स्वीपर पॉईंट रिजनमध्ये खेळतायत. एकच धाव तिथे प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 5 रन. संदीप कुरकड 5 धावा धावफलकावरती आहेत. महाराष्ट्र योद्धा आणि BTCL रेंजर्स दोन्ही संघनायक उपस्थित आहेत. टॉस केला जाईल. यावेळेस देखील मोठा बडगा खेळण्याचा प्रयत्न होता. आपण पाहतोय चिंटू यांचा ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता. हा देखील ऑफ्टमच्या बाहेरचा बॉल वाईड बॉल या ठिकाणी आहे. BTCL टीमने टॉस जिंकलेला आहे. निर्णय आपण सांगायचं विनंती आहे. BTCL रेंजर्स याने टॉस जिंकलेला आहे. आपण निर्णय सांगायचा विनंती आहे. यापुढील सामना स्टार 11 सोनारपाडा आणि राजमुद्रा खरवई या दोन संघांदरम्यान होणार आहे. स्विच हिट, हवेत बॉल उंच गेलाय, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचतायत. चिंटू यांची खेळी संपली आहे. आली आहे पहिली विकेट. फलंदाज बाद. षटक क्रमांक 1चा खेळ पूर्ण झालेला आहे. 6 धावा धावपलकावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. थर्डमॅन क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झालाय. दोन धावा या ठिकाणी प्राप्त होतील आणि 2 धाब्यांच्या साह्याने धावपलक पुढे जाईल. आठ धावा धावपलकावरती आहेत. यावेळेस मात्र दमदार फटका आपण पाहतो. डीप बॅकवर्ड पॉइंट रिजन मध्ये स्क्वेअर कट. अशोक एडेनच्या बॅट मधून बॉल सीमारेषे पार. चौकार. बारा धावा धावपलकावरती आहेत. 49 धाव्यांची चेस इथे असणार आहे. 49 इज द टार्गेट. 12 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा बॉल. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या लिडिंग एजला बॉल लागलाय. बॉल दिशा देखील बदलतोय आणि बॉल मात्र चाललाय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये. जाईल सीमारेषे पार. चौकार.
चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 16 धावा धावफलकावरती आहेत. 16 लॉस ऑफ द 1 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना धावफलकावरती धावा आहेत 16. प्रसाद गोलंदाजी ट्रॅकवरती आहेत. पुढचा बॉल. व्हॉट अ डिलिव्हरी दॅट इज ब्युटिफुल. आणि इथे आली विकेट. आणखी एक सफलता. अशोक देखील बाद होत आहेत. नवीन बॅटर मैदानावरती क्रमांक 4 वरती दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवीन बॅटर जयेश मैदानावरती दाखल होत आहेत. अप्रतिम फटका आपण पाहतोय. अगदी बॉलने दिशा बदलली आहे. 2 धावांचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा या ठिकाणी प्राप्त होतील. 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 18 धावा धावफलकावरती आहेत. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 49 इज द टार्गेट. लास्ट लेगल डिलिव्हरी इन दिस ओव्हर. यावेळी फटका चांगला बॅकफूट पंच तुम्हाला पाहायला मिळाला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल झाला होता आणि 1 धाव इथे प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाईल. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 लॉस ऑफ दी 2 विकेट आफ्टर कम्प्लिशन ऑफ 2 ओव्हर. 19. अठरा बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये भूमी 11 मांडा संघाला सन्माननीय जगन्नाथ पाटील यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण पाहतोय. भूमी 11 मांडा. अठरा बॉल आणि 18 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. जीवन गोलंदाजी ट्रॅकवरती पहिला बॉल. षटक क्रमांक 3 ला सुरुवात झाली आहे. कमालीचा फटका आहे आणि हा बॉल जाईल सीमारेषे पार. मिड विकेट रिजन मध्ये षटकार. अप्रतिम फटका आपण पाहतो जयेश यांच्या बॅटमधून. परफॉर्मन्स ओव्हर आहे. या षटकामध्ये 15 धावा बनवाव्या लागतील बॅटिंग करणाऱ्या टीमला. जर 15 धावा बनवल्या तर 5 धावांचा त्यांना बोनस देखील मिळणार आहे. अदरवाईज 15 जर बनल्या गेल्या नाहीत या षटकामध्ये तर 5 धावा मायनस देखील केल्या जातील. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय आणि आता पुढच्या 5 बॉलमध्ये 9 धावा बनवणं कंपल्सरी असणार आहे. यावेळेस देखील फटका चांगला आहे. डीपमध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहेत. 2 धावांचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा या ठिकाणी पूर्ण देखील केल्या जातील. 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 1 रन शॉट. ओके. एकच धाव इथे प्राप्त होती. 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. 1 रन शॉट. हे प्रयत्न मात्र त्या 15 धावांसाठी आहेत. चार बॉलमध्ये अजूनही त्या महत्त्वपूर्ण 8 धावा तुम्हाला बनवाव्या लागतील. जर 15 धावा बनल्या तरच तुम्हाला त्या 5 धावा मिळणार आहेत. चांगला फटका फाईनल क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक. आणि इथे 2 धावा प्राप्त झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती सुरू आहे. वाव. एकूण 3 धावा
या ठिकाणी प्राप्त झाल्यात आणि 3 धाब्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. एकोणतीस धावा धावफलकावरती आहेत. फहीम स्ट्राईक एंडवरती पोहोचलेत आणि पाठीमागच्या बॉलवरती खरं तर डोकं लावलं फहीम यांनी. ना स्ट्राईक एंडला कुठलाही खेळाडू उभा नव्हता आणि तेच पाहिलं. एका धावेचं रूपांतर 2 धावेंमध्ये झालं, 2चं 3 देखील धावेंमध्ये झालं. व्हॉट अ शॉट दॅट इज, क्या बात आहे. फहीम यांच्या बॅटमधून हा नेत्रदीपक फटका हाफ व्हॉलीबॉल होता आणि सरळ बॅट नाही, सीधी बात, नो बकवास. फहीम यांच्या बॅटमधून आला मॅक्सिमम. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. पस्तीस धावा धावफलकावरती आहेत. स्लोवर 1. यावेळेस मात्र इथे बॅटरला चकमा देण्यामध्ये यश मिळाले गोलंदाजाला. 35 धावा धावफलकावरती आहेत. धावा धावफलकावरती आहेत. यावेळेस देखील फटका चांगला डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये फ्लिक केले. 1 धाव प्राप्त होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. 36 धावा धावफलकावरती आहेत. षटकाची समाप्ती झाली आहे आणि 41 धावा आता धावफलकावरती असतील. 5 धावा स्कोरकार्डमध्ये ॲड होत आहेत. 41 म्हणजे अजूनही 8 धावेंची आवश्यकता आहे. 12 बॉल शिल्लक आहेत. 12 बॉलमध्ये 8 धावेंची आवश्यकता भूमी 11 मांडा संघाला असतील. 17 धावा तब्बल या षटकामध्ये आल्यात आणि त्या व्यतिरिक्त 5 धावा देखील जोडल्या गेल्यात. 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये 8 धावेंची आवश्यकता इथे असणार आहे. 41 धावा धावफलकावरती आहेत. फुल टॉस बॉल वेस्ट साईडच्या वरचा नो बॉल आहे आणि या बॉलला मात्र पाठवलंय सीमा रेषे पार. स्कोर्स आर लेवल. आता एका धावेची आवश्यकता आहे भूमी 11 मांडा संघाला. एका धावेची आवश्यकता आहे भूमी 11 मांडा संघाला या सामन्यामध्ये. यावेळेस देखील चांगला फटका आहे. फहीम इद्रेसी फिनिशिंग ऑफ स्टाईल आणि हा सामना जिंकलाय भूमी 11 मांडा संघाने. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक. BTCL रेंजर्स टीमने टॉस जिंकलेला आहे आणि प्रथम क्षेत्ररक्षण त्यांनी निवडलेलं आहे. महाराष्ट्र योद्धा आणि BTCL रेंजर्स या 2 संघांदरम्यान पुढील सामना होतोय आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये मी इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक सन्माननीय श्रवणजी धुमाळे सरांना. धन्यवाद.